अत्यंत शांत आणि सखोल अशा या ज्ञानमार्गावरील प्रवासात समर्थ जीवनबोध या आपल्या विशेष चिंतनाच्या सत्रात पुन्हा एकदा प्रवेश करताना मन खरोखरच एका वेगळ्या शोधासाठी तयार झाले. हो, नक्कीच. मागील चर्चेत आपण दासबोधातील पहिल्या दशकातल्या स्तवननाम या संकल्पनेचा वेध घेतला होता. अगदी बरोबर. आपण दुसऱ्या समासाची सुरुवात केली होती. हो, गणेशस्तवन या दुसऱ्या समासाची सुरुवात करून आपण श्री गणेशाच्या निर्गुण सगुण स्वरूपाचे जे मानसशास्त्रीय पैलू उलगडले, त्यामुळे विचारांना एक उत्तम दिशा मिळाली आहे. हो, तो पाया खूप महत्वाचा होता. आपण जेव्हा एखाद्या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास करतो तेव्हा शब्दांच्या वरवरच्या अर्थापलीकडे जाणं आवश्यक असतं. आज आपण दासबोध ग्रंथ, दशक पहिला, समास दुसरा म्हणजे गणेशस्तवन याच्या दुसऱ्या भागावर चिंतन करणार आहोत. अगदी. आणि आज आपण श्री गणेशाच्या मदुन्मत्त आणि सदा आनंदी डुल्लत या अवस्थेचा केवळ पारंपरिक नाही तर सखोल मानसिक अर्थ समजून घेणार आहोत. हो, आणि जे प्रचंड अवाढव्य शारीरिक रूप आणि आंतरिक आनंदमय अवस्था, त्याचं रहस्य काय आहे हेही आपण पाहणार आहोत. आणि 14 विद्यांचा गोसावी असणे हे अखंड आनंदाला कसं पूरक ठरतं याचाही वेध आपण घेणार आहोतच. बरोबर. या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण थेट समर्थ रामदास स्वामींच्या शब्दांचाच आधार घेऊया. समर्थ म्हणतात, सगुण रूपाची टेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती. वा, या ओवीतील शब्दांचं सौंदर्य खरोखरच भुरळ पाडणार आहे. लावण्य लाघव हे शब्द ऐकायला जेवढे गोड वाटतात तेवढाच त्यांचा अर्थही सखोल असावा. हो, खूपच सखोल आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न असा निर्माण होतो की मुळात या सगुण रूपाचं इतकं महत्त्व काय आहे, आणि जेव्हा श्री गणेश नृत्य करतात तेव्हा सर्व देव तटस्थ का होतात? म्हणजे तटस्थ होणे म्हणजे निष्क्रिय होणे असा अर्थ इथे घ्यायचा का? नाही, अजिबात नाही. इथे तटस्थ होणे म्हणजे निष्क्रिय होणे नव्हे, तर ती एकाग्रतेची सर्वोच्च अवस्था आहे. अच्छा. तसं पाहिलं तर मानवी मन हे मुळातच अत्यंत चंचल असतं. त्याला निर्गुण निराकार ईश्वरावर केंद्रित करणं ही खूप कठीण प्रक्रिया आहे. हो, ते सहजासहजी शक्य होत नाही. अगदी. म्हणूनच जेव्हा परमेश्वर भक्तांच्या आकलनासाठी सगुण रूप धारण करतो तेव्हा ते रूप केवळ डोळ्यांना सुखावणारं नसतं, तर ते मनाला एकाग्र करणारं असतं. म्हणजे एक प्रकारचं लक्ष वेधून घेणारं. होय, श्री गणेशाच्या या सगुण रूपाचं, साकार रूपाचं लावण्य आणि सौंदर्य इतकं अद्भुत आहे की जेव्हा ते तांडव किंवा आनंद नृत्य करतात तेव्हा ते केवळ एक शारीरिक चलनवलन उरत नाही. मग ते काय असतं? ती संपूर्ण विश्वाची एक लय असते. हे लावण्य इतकं मोहक आणि लाघवयुक्त आहे की ते पाहताना सर्व देवही मंत्रमुग्ध होऊन स्तब्ध होतात. वा. त्यांच्या मनातील भूतकाळाचे आणि भविष्याचे विचार पूर्णपणे थांबतात आणि ते केवळ त्या वर्तमानातील आनंदमय दृश्याशी एकरूप होतात. म्हणजे आधुनिक मानसशास्त्रात ज्याला आपण फ्लो स्टेट किंवा संपूर्ण सजगता माइंडफुलनेस म्हणतो, तसंच काहीसं. अगदी तेच. तीच ही अवस्था आहे. आपलं चंचल मन एका जागी स्थिर करण्यासाठी अशा सगुण रूपाच्या चिंतनाची आवश्यकता असते, कारण त्या लावण्यातून मन बाहेरून आत ओढलं जातं. हे खूपच रंजक आहे. म्हणजे ते सगुण रूप हे एक प्रकारचं अँकर आहे जे भरकटणाऱ्या मनाला एका बिंदूवर आणून स्थिर करतं. हो, अगदी योग्य शब्द वापरलात, अँकर. आणि देवांसारखे उच्च पातळीवरील रूपेही जर या सौंदर्याने तटस्थ होत असतील तर मानवी मनासाठी त्याची ताकद किती मोठी असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. नक्कीच. मनाची ही स्तब्ध आणि वर्तमानात जगण्याची अवस्था समजून घेत असताना पुढची ओवी काय सांगते हे जाणून घेण्याची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. हो, पुढची ओवी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आजच्या आपल्या चिंतनाचा तो मुख्य केंद्रबिंदू आहे. सांगा ना. समर्थ म्हणतात, सर्व काळ मदोन्मत्त सदा आनंदे डुल्लत हरुषेने निर्भर उद्दित्त सुप्रसन्न वदनू. या ओवीत समर्थ गणेशाच्या आंतरिक अवस्थेचं वर्णन करत आहेत. ते सर्व काळ मदोन्मत्त आहेत, नेहमी आनंदात डुल्लत आहेत, आनंदाने पूर्णपणे भरलेले आहेत आणि त्यांचं मुख नेहमी सुप्रसन्न आहे. इथेच सगळ्यात मोठी गोम आहे बघा. मदोन्मत्त या शब्दाचा अर्थ आपण अनेकदा भौतिक जगात किंवा सांसारिक व्यवहारात अतिशय नकारात्मक अर्थाने घेतो. हो, हे खरंय. म्हणजे नशा, गर्व, अहंकार किंवा उन्मत्तपणा या अर्थाने हा शब्द वापरला जातो ना. एखादा माणूस सत्तेने, पैशाने किंवा तारुण्याने मदोन्मत्त झाला असं आपण म्हणतो.
मग विद्येची आणि बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशासाठी समर्थांनी हा असा शब्द का वापरलाय? यात नेमका कोणता अर्थ दडलेला आहे? हा खूप छान प्रश्न आहे. बघा, शब्दांचे अर्थ आपण कोणत्या संदर्भात लावतो यावर सर्व काही अवलंबून असतं. इथेच खऱ्या ज्ञानाची कसोटी आहे. सांसारिक नशा आणि आध्यात्मिक अवस्था यातील हा एक अत्यंत मोठा आणि स्पष्ट फरक आहे. तो कसा? भौतिक किंवा सांसारिक नशा माणसाला बेशुद्ध करते, त्याचा अहंकार वाढवते आणि शेवटी त्याला दुःखाच्या गर्तेत ढकलते. अगदी खरंय, कारण ती तात्पुरती असते. हो, जगातील कोणतीही भौतिक नशा, मग ती सत्तेची असो, संपत्तीची असो वा व्यसनाची, ती नेहमीच बाह्य गोष्टींवर अवलंबून असते. ती नशा उतरली की माणसाला पुन्हा रिकामेपणा जाणवू लागतो. बरोबर. याउलट श्री गणेशाची जी मदोन्मत्त अवस्था समर्थांनी वर्णली आहे ती ब्रह्मानंदाची, ईश्वरीय आनंदाची नशा आहे. ही स्पिरिच्युअल इंटॉक्सिकेशन आहे. स्पिरिच्युअल इंटॉक्सिकेशन, वा. हो, ते सतत आतून आनंदे दुल्लत असतात. हा आनंद कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही, तो स्वतःच्याच आतून उफाळून येणारा शाश्वत झरा आहे. म्हणजे हा असा आनंद आहे जो मिळवण्यासाठी त्यांना जगाकडून कोणत्याही गोष्टीची किंवा मान्यतेची अपेक्षा नाही. अजिबात नाही. आधुनिक जीवनाशी जर आपण याची सांगड घातली तर आजच्या काळात आपण आपलं ताणतणाव विसरण्यासाठी कितीतरी बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. हो, सतत काहीतरी बाहेरचं लागतं आपल्याला. कोणी वीकेंडची वाट पाहत असतं, कोणी मनोरंजनाची किंवा सोशल मीडियावरील लाईक्सची मदत घेतं. हे सगळे डोपामाइनचे क्षणिक डोस आहेत. अगदी तंतोतंत. आजचं मानवी जीवन हे या क्षुल्लक आणि क्षणिक आनंदाच्या मागे धावण्यातच व्यतीत होतंय. बाहेरच्या जगातली कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध घडली की आपला आनंद हिरावला जातो. पण गणेशाचा आनंद कोणत्याही बाह्य परिस्थितीवर, स्तुतीवर किंवा भौतिक प्राप्तीवर अवलंबून नाही. म्हणूनच ते हरुषे निर्भर आहेत. अगदी बरोबर. निर्भर म्हणजे संपूर्णपणे भरलेले. ज्या भांड्यात काठोखाट पाणी भरलेलं आहे त्यात बाहेरून काही टाकण्याची गरजच नसते. क्या बात आहे, खूपच सुंदर उदाहरण दिलं. तसंच हे आंतरिक आनंदाचं स्वरूप आहे. आणि जो आतून इतका परिपूर्ण आहे त्याचं मुख नेहमी सुप्रसन्न वदनू म्हणजे अत्यंत प्रसन्न राहू शकतं. खऱ्या ज्ञानाची नशा ही चेहऱ्यावर कायमस्वरूपी प्रसन्नता घेऊन येते. हा विचार खूपच दिलासा देणारा आहे. सुप्रसन्न वदनू राहण्यासाठी लागणारा आनंद कुठे बाहेर नाही तर तो आतच आहे. नक्कीच. पण जेव्हा मी त्यांच्या शारीरिक रूपाचा विचार करतो तेव्हा मला आणखी एक मोठा मानसशास्त्रीय विरोधाभास जाणवतो. कोणता? म्हणजे एका बाजूला ते नृत्यात इतक्या मग्न आणि हलके आहेत, पण त्यांचं शारीरिक रूप मात्र अतिशय भव्य आहे. समर्थ त्यांच्या या भव्य रूपाचं वर्णन कसं करतात? पुढच्या 2 ओव्यांमध्ये अत्यंत ताकदीने केलं आहे. ते म्हणतात, भव्य रूप विदंड भीममूर्ती महाप्रचंड, विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिला, आणि नाना सुगंध परिमळे, थपथपांगळती गंडस्थळे, तेथे आली षटपथ कुळे, झुंकार शब्दे. वा, हे शब्द ऐकतानाच एक भव्य चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. हो ना. यामध्ये त्यांच्या प्रचंड अवाढव्य शरीराचं, भीममूर्तीचं आणि विस्तीर्ण मस्तकावर लावलेल्या शेंदुराचं वर्णन आहे. आणि त्यांच्या भव्य गंडस्थळातून स्रवणाऱ्या सुगंधी मदजलावर भुंगे रुंजी घालत आहेत असंही अत्यंत जिवंत दृश्य आहे. हे दृश्य कल्पनेत आणतानाच थक्क व्हायला होतं. पण जर आपण रोजच्या जीवनाशी याची तुलना केली तर थोडी गंमत वाटते मला. गंमत? ती कशी? म्हणजे सामान्य माणसाचं वजन थोडं जरी वाढलं तरी तो लगेच तक्रार करायला लागतो की गुडघे दुखतायत, चालताना धाप लागतीये. हो, हे अगदी खरंय. आणि इथे एका बाजूला श्री गणेशाचं इतकं भव्य रूप, भीममूर्ती आणि अत्यंत अवाढव्य शरीर आहे, तरीही आपण मगाशी पाहिलं की ते नृत्यामध्ये हलके होऊन सदा आनंदे डुलत असतात. बरोबर. एवढं मोठं शरीर असूनही ते आतून इतके हलके आणि आनंदित कसे असू शकतात? शरीराचं किंवा जबाबदारीचं वजन त्यांना खाली का खेचत नाही? हाच तर खऱ्या अर्थाने या चिंतनाचा परमोच्च बिंदू आहे. आपण सामान्य माणसाचं जे उदाहरण दिलं ते अतिशय चपखल आहे. माणसाला केवळ शारीरिक वजनाचंच नाही तर आपल्या भौतिक जबाबदाऱ्यांचं, संसाराचं किंवा नोकरी व्यवसायाचं थोडं जरी ओझं आलं तरी तो मानसिक तणावाखाली दबून जातो. हो, त्याची चाल जड होते, चेहऱ्यावरचा आनंद हरपतो. अगदी. पण श्री गणेशाचं हे भव्य रूप केवळ शारीरिक नाहीये, ते विश्वाच्या विशालतेचं आणि प्रचंड जबाबदारीचं प्रतीक आहे. अच्छा, विश्वाच्या विशालतेचं प्रतीक? हो, ते संपूर्ण विश्वाचा भार पेलत आहेत, विश्वाचं संचलन करत आहेत. एवढा मोठा पसारा,
एवढं प्रचंड स्वरूप असूनही त्यांच्या मनावर त्या गोष्टीचं कोणतंही ओझं नाही. म्हणजे जबाबदारी आहे पण ताण नाही. बरोबर. जबाबदारीचं ओझं त्यांनी आपल्या मनावर घेतलेलं नाही. म्हणूनच ते पूर्णपणे मदोन्मत्त आणि नृत्यात अगदी पिसासारखे हलके आहेत. वा. शरीराने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठे असलं, कितीही भव्य रूप धारण केलं, तरी मनाने ओझेमुक्त कसं राहावं याचा हा जगातील सर्वात मोठा धडा आहे. खरंच, बाहेरून एवढी मोठी जबाबदारी आणि भव्यता, पण आतून पूर्णपणे हलकेपणा आणि आनंद. हे ऐकताना जाणवतं की आपण आपल्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्यांचं किती मोठं मानसिक ओझं करून घेतो. हो ना. आपण प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घेतो. अगदी. पण या चोवीत जे षटपथ कुळे म्हणजे भुंग्यांचं रूपक आले, त्याचाही काहीतरी सखोल आध्यात्मिक अर्थ नक्कीच असावा असं मला वाटतं. हो, नक्कीच आहे. कारण समर्थांच्या लेखणीतून आलेला कोणताही शब्द केवळ सजावटीसाठी नसतो हे आपण जाणतोच. निश्चितच. ते रूपक म्हणजे या वर्णनाचा कळस आहे खरं तर. गणेशाच्या गंडस्थळातून जे सुगंधी मदजल स्रवत आहे, त्यावर भुंगे, झुंकार शब्दे रुंजी घालत आहेत. हे भुंगे केवळ कीटक नाहीत. हे भुंगे म्हणजे ज्ञानपिपासू साधक आहेत, भक्त आहेत आणि मुमुक्षू आहेत. अरे वाह, हे खूपच सुंदर रूपक आहे. हो, जेव्हा एखादी व्यक्ती ज्ञानाने आणि ब्रह्मानंदाने आतून पूर्णपणे भरलेली असते, तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वातून एक प्रकारचा ईश्वरीय ज्ञानाचा आणि शांतीचा सुगंध दरवळू लागतो. म्हणजे तो आनंद लपून राहत नाही. बरोबर. आणि मग जगातील जे खरे ज्ञानपिपासू लोक आहेत, ते या आनंदमय अवस्थेकडे आणि ज्ञानाच्या सुगंधाकडे आपोआप आकर्षित होतात, जसे भुंगे फुलांकडे आकर्षित होतात. म्हणजे खऱ्या ज्ञानाला स्वतःची जाहिरात करावी लागत नाही. अजिबात नाही. आजच्या जगात आपण पाहतो की स्वतःला सिद्ध करण्यासाठी किंवा आपलं ज्ञान दाखवण्यासाठी लोकांना किती धडपड करावी लागते. हो, सतत एक PR सुरू असतो सर्वांचा. अगदी. पण इथे श्री गणेश स्वतःच्या आनंदात मग्न आहेत आणि साधक स्वतःहून त्यांच्याकडे ओढले जात आहेत. श्री गणेश हे ज्ञानाचे आणि विद्येचे दैवत आहेत. हां. त्यांच्या या ज्ञानाचं आणि बाह्य रूपाचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये कसं येतं, कारण मला वाटतं ज्ञानाचा आणि त्यांच्या त्या असीम आनंदाचा काहीतरी खूप जवळचा संबंध असावा. तो संबंध अत्यंत अतूट आहे आणि तो पुढच्या ओव्यांमध्ये अतिशय स्पष्ट होतो. काय म्हणतात समर्थ? समर्थ म्हणतात, 14 विद्यांचा गोसावी, ह्रस्वलोचन ते हिलावी, लवलवित फडकावी, फडे फडे कर्णथापा. या ओवीची चाल आणि शब्दरचनाच एक वेगळी ऊर्जा देते. हो ना. यामध्ये छोटे डोळे आणि फडफडणारे मोठे कान यांचं अत्यंत जिवंत चित्र उभे केलं आहे. आणि सर्वात महत्वाचा उल्लेख आहे तो म्हणजे 14 विद्यांचा गोसावी. 14 विद्यांचे गोसावी म्हणजे सर्व विद्यांचे स्वामी. बरोबर. पण इग्नोरन्स इज ब्लिस म्हणजे अज्ञान हेच सुख आहे असं एक समज आहे. कारण जास्त माहिती मिळाली की ताण वाढतो. अगदी बरोबर. मग श्री गणेश तर सर्वज्ञानाचे स्वामी आहेत. या सर्वज्ञानाचा आणि त्यांच्या सदा आनंदे डुलत असण्याचा एकमेकांशी मेळ कसा बसतो? इथेच आपण थोडे गल्लत करतो. अपूर्ण ज्ञान किंवा थोडंसं ज्ञान हे नेहमी मनात शंका, भीती, तणाव आणि मुख्य म्हणजे अहंकार निर्माण करतं. अच्छा, म्हणजे अर्ध्या हळकुंडानी पिवळे होणे तसा प्रकार. अगदी तसंच. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचं अर्धमूर्ध ज्ञान असतं, तेव्हा आपण सतत ती गोष्ट सिद्ध करण्याच्या दबावाखाली असतो. पण श्री गणेश हे 14 विद्यांचा गोसावी आहेत. याचा अर्थ भौतिक, ऐहिक आणि आध्यात्मिक अशा सर्व 14 विद्यांवर त्यांचं निर्विवाद आणि परिपूर्ण प्रभुत्व आहे. परिपूर्ण प्रभुत्व, बरोबर. ज्ञानाची ही परिपूर्णता अहंकाराला जन्म देत नाही, तर ती एका अत्यंत शांत परमानंदाला जन्म देते. वाह. जेव्हा तुमच्याकडे विश्वाचं संपूर्ण ज्ञान असतं, तेव्हा भीती किंवा शंका उरतच नाही. भीती ही नेहमी अज्ञानातून किंवा अपूर्ण ज्ञानातून येते. हा विचार खूपच सखोल आहे. हो, संपूर्ण ज्ञान हे पारदर्शक असतं. हेच त्यांच्या अखंड आणि सदा आनंदे डुल्लत असणाऱ्या अवस्थेचं मूळ रहस्य आहे. ज्ञानाचा सर्वोच्च बिंदू हा ताण नसून तो नेहमी आनंदच असतो. हे विश्लेषण खरोखरच डोळे उघडणारे आहे. म्हणजे अपूर्ण ज्ञान ताण देतं आणि परिपूर्ण ज्ञान मुक्ती देतं. अगदी बरोबर. याच परिपूर्ण ज्ञानाचं प्रतिबिंब त्यांच्या शारीरिक रचनेतही दिसतं ना. या ओवीमध्ये त्यांच्या ह्रस्वलोचन म्हणजे छोट्या डोळ्यांचा आणि मोठ्या कानांचा जो उल्लेख आहे तो केवळ शारीरिक वर्णनापुरता मर्यादित नक्कीच नसेल. नक्कीच नाही. मग त्यात दडलेला अर्थ कसा समजून घ्यायचा आपण? बघा,
ही केवळ शारीरिक वैशिष्ट्ये नाहीत, तर खऱ्या विद्यार्थ्याने, साधकाने किंवा ज्ञान मिळू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कसं असावं याचा हा वस्तुपाठ आहे. त्यांचे हरस्व लोचन म्हणजे छोटे डोळे हे अत्यंत सूक्ष्म लक्ष म्हणजे मायक्रोफोकस आणि तीक्ष्ण बुद्धिमत्तेचं प्रतीक आहेत. अच्छा. कोणत्याही गोष्टीकडे पाहताना ती अत्यंत बारकाईने आणि सूक्ष्मतेने पाहिली पाहिजे. आजच्या काळात आपण सर्व गोष्टींकडे खूप वरवर पाहतो. हो, आपलं लक्ष लगेच विचलित होतं. अगदी. दुसरीकडे त्यांचे फडफडणारे मोठे कान हे अमर्याद श्रवण कौशल्य दर्शवतात. वास्ट लिसनिंग कपॅसिटी. हां, मोठे कान म्हणजे जास्त ऐकण्याची क्षमता. हो, जो 14 विद्यांचा गोसावी आहे तो सतत ऐकण्यास, ग्रहण करण्यास तयार असतो. त्याचे कान मोठे आहेत याचा अर्थ तो सगळ्यांचं ऐकतो, विश्वातील प्रत्येक स्पंदन ग्रहण करतो. वा. कमीत कमी पण सूक्ष्म पाहणे आणि जास्तीत जास्त ऐकणे हेच खऱ्या ज्ञानप्राप्तीचं रहस्य आहे. आधुनिक काळात आपलं नेमकं उलटं झालंय. कसं? आपण पाहतो खूप पण ऐकत काहीच नाही. आपण फक्त स्वतःचं बोलण्यासाठी दुसरा माणूस कधी थांबतोय याची वाट पाहत असतो. हे अगदी तंतोतंत जुळतं आजच्या परिस्थितीशी. सूक्ष्म लक्ष आणि व्यापक श्रवण क्षमता हे दोन्ही गुण आजच्या काळात खरोखरच दुर्मिळ होत चालले आहेत. हो, नक्कीच. आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून मला श्रीगणेशाचं जे रूप समजलं ते केवळ एका देवतेचं पारंपरिक रूप नसून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्वोच्च आदर्श मानसिक अवस्थेचं रूप आहे. अगदी बरोबर. मला असं वाटतं की या सर्व चिंतनाचा एक गोषवारा जर आपण एकत्रित केला तर तो या ज्ञानाला आपल्या मनात अधिक पक्क रुजवेल. हो, नक्कीच. आजच्या आपल्या या संपूर्ण चिंतनाचा सारांश अत्यंत स्पष्ट आहे. श्री गणेश हे अथांग ज्ञान म्हणजे 14 विद्या आणि असीम आंतरिक आनंद म्हणजे मदोन्मत्त अवस्था यांचा एक परिपूर्ण संगम आहे. त्यांचं भव्य शरीर आपल्याला शिकवतं की बाह्य जगात कितीही मोठी जबाबदारी असली, कर्तृत्वाचा कितीही मोठा पसारा असला, तरीही आतून ज्ञानमय आणि ओझेमुक्त राहून कसं हलकं-फुलकं जगावं. अगदी. ज्ञानाची परिपूर्णता माणसाला विनम्र बनवते आणि त्याचं रूपांतर एक अशा आनंदात करते जो अढळ आहे. या संपूर्ण चर्चेअंती एक अत्यंत वेगळा आणि आधुनिक विचार मंथनासाठी समोर येतो, ज्यावर प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. कोणता विचार? म्हणजे बघा, आज आपण सगळेच एक अदृश्य भव्य रूप घेऊन वावरतो आहोत. आधुनिक भव्य रूप. हो, हे रूप म्हणजे आपलं डिजिटल किंवा व्हर्च्युअल अस्तित्व. सोशल मीडियावरील आपली प्रतिमा, हजारो ईमेलचा पसारा, डिजिटल जगातील जबाबदाऱ्या आणि स्वतःला सतत सिद्ध करण्याची स्पर्धा. खरंय. हे एक प्रकारचं आधुनिक आणि अवाढव्य शरीरच आहे. पण हे व्हर्च्युअल ओझं पेलताना आपण आतून मधोन्मत किंवा खऱ्या अर्थाने हलके आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारणं खूप महत्वाचा आहे. अगदी. की या अदृश्य वजनाखाली आपलं जे खरं सुप्रसन्न वदन आहे ते कुठेतरी हरवलं आहे. श्री गणेशाचं हे भव्य रूप आणि त्यांची आंतरिक हलकी-फुलकी अवस्था आपल्याला हेच विचारण्यास प्रवृत्त करते की आपण आपलं हे आधुनिक भव्य रूप कसं हाताळत आहोत. आतला आनंद आणि बाहेरचा पसारा यांचा समतोल आपण कसा साधू यावर आपल्या सर्वांनीच नक्की शांतपणे विचार करायला हवा. हा विचार खरोखरच आजच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे आणि याच अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजचा हा वैचारिक प्रवास इथेच थांबूया. नक्कीच. या दुसऱ्या समासाच्या पुढच्या प्रवासात समर्थ रामदास स्वामी श्री गणेशाच्या स्वरूपाचे आणि त्यांच्या कार्याचे आणखी कोणते अफाट आणि गूढ पैलू उलगडतात हे आपण पाहणार आहोतच. हो, त्याची उत्सुकता तर लागूनच राहिली आहे. तोपर्यंत आतल्या त्या खऱ्या आणि शाश्वत आनंदाचा शोध घेत रहा. सर्वांना या प्रशांत आणि मंगलमय शोधासाठी मनपूर्वक शुभेच्छा.